अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हाय, कसे आहात? चला, आज आहे ना मी बनवणार आहे झटपट 5 मिनिटात बनणारी भाजी, आणि ती सुद्धा हॉटेलच्या सारखी अगदी टेस्ट येणार त्याची, आणि ती टिफिनसाठी खूप उपयोगी आहे, झटकन बनते। चला तर आपण बनवायला सुरू करूया। तर बघा, मी हा घेतलाय पालक। आता ह्या पालकला ना मला थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यायचंय। तर ह्यात घालते मी पाणी। थोडा झाकण ठेवून आपल्याला एक उकळी आणायची। या पालकला उकळी आली की मग हा पालक आपल्याला काढून घ्यायचा, तो गार करायचा आणि मिक्सर मध्ये वाटून घ्यायचा आहे। आणि त्याच्यात टाकणार आहे मी हा मटार। मग मटार आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एका कढईमध्ये। त्यासाठी लागणारं साहित्य पुढे दाखवतेच आहे। चला आता बघूया आपला हा पालक शिजला की नाही, उकळी आली आहे त्याला। तर हा बघा, आता हा शिजलाय। गॅस बंद करते। आता ह्याला काढून घ्यायचा आणि मिक्सर मध्ये आपल्याला वाटून घ्यायचंय। चला, आता हा पालक आहे ना गार झाला। आता हा मिक्सर मध्ये आपल्याला वाटून घ्यायचा आहे, बारीक करायचा आहे। आता मला कढई लागेल। कढईमध्ये आता ही भाजी आपल्याला बनवायची आहे। साधारण 2 माणसांच्या टिफिनला, 2 ते 3 माणसांच्या टिफिनला आरामात पुरेल अशी भाजी आहे ही। कढईमध्ये आपल्याला फोडणीला लागेल इथपर्यंत तेल घालायचं आहे, थोडं जास्त घालायचं नाही। आणि तेल तापलं की मग थोडीशी मोहरी, हिंग आणि जिरं असं घालून घ्यायचं आहे। तेल तापलंय, मोहरी घालायची। मोहरी तडतडायला लागली की मग हिंग घालायचा। जिरं घालायचंय। आणि आता इथे मला मीठ घालणार आहे याच्यामध्ये खडा मसाला, म्हणजे लवंग, दालचिनी आणि काळी मिरी, ही दालचिनीची हे आहे, आणि तमालपत्र अशा पद्धतीने घालून घ्यायचं। त्याचं कारण आहे, पालकला काही वेगळा असं म्हणजे चांगला स्वाद असा लागत नाही, तर अगदी सोमळ असतं ते पालक, काही स्वादला लागत नाही। तर त्याच्यामध्ये आपण थोडासा खडा मसाला घातला ना की त्याचा स्वाद वाढतो, म्हणून घालून घ्यायचं। आता हा घालणार आहे तुम्ही हिरवा मटार। हिरवा मटार घातल्यावर थोडं पाणी घालायचं, म्हणजे पाण्यामध्ये तो व्यवस्थित शिजला जाईल। नुसतं वाफेवर शिजवलं तर तो टचटचीत राहील, थोडा नरम, चांगला नरमपणा आला पाहिजे। पाणी घालून आपल्याला शिजवून घ्यायचं ह्याला व्यवस्थित। आणि शिजताना थोडं मीठ घालायचं आहे। त्याला झाकून ठेवायचं। मंद आचेवर शिजू द्यायचा आहे मटार चांगला। चला आता बघूया। चला आता बघूया मटार शिजला का।
चांगला दाबला जातोय. शिजला मटार आपला. आता ह्याच्यामध्ये हा तुम्ही पालक मिक्सरमध्ये वाटून ठेवलाय ना, तो घालायचा आहे. ह्याला जर आता उकळी आणायची. छान व्यवस्थित उकळी आली आहे. आता हे पनीर मी ह्याच्यात घालणार आहे. आणि पनीर घातलं ना की जास्त वर खाली कालवायचं नाही, नाहीतर मग ते पनीर फुटू शकतात. छान उकळी आली की आपली भाजी तयार झाली. गॅस आता मी बारीक केलेला आहे. आता ह्याला हॉटेलची जर टेस्ट आणायची ना, तर ती कशी आणायची ते पण मी दाखवते. कढई मी आता दुसरीकडे ट्रान्सफर करते. इकडे. आणि आता आपल्याला वरती याला लावायचा आहे तो तडका. तडक्यासाठी आपल्याला लागेल थोडंसं तेल. आणि मूळ म्हणजे कसं आहे की ह्याला पनीरलाही फारशी टेस्ट नसते, पालकलाही नसते. मग त्याचा स्वाद कसा वाढवायचा, मग ते छान हॉटेल सारखं लागलं पाहिजे म्हणून ह्याच्यामध्ये मी केलेलं आहे आलं आणि लसूण ठेचून घेतलेला आहे. तर तो हा ठेचा ह्याच्यामध्ये घालायचा. आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं. हे त्याला थोडासा गुलाबी रंग आला पाहिजे, म्हणजे त्याचा स्वाद जो आहे, वास आहे, तो छान स्ट्रॉंग होतो चांगला. थोडा गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचं आपल्याला. तर हे बघा आता गुलाबी रंगापर्यंत परतलं. आता ह्याला गॅस बंद करायचा आणि या ज्या सुक्या लाल मिरच्या आहेत या घालून घेते. याही थोड्याशा तेल गरम आहे म्हणजे ते परतलं जाईलच. आणि किंचित अगदी ह्याच्यामध्ये हळद घालायची, थोडंसं लाल तिखट. फार काही तिखट वगैरे घालायचं नाही, कारण मुळात काळी मिरी घातलेली आहे आणि ह्या ज्या सुक्या मिरच्या घातल्यात त्यांचाही तिखटपणा ह्याच्यामध्ये उतरलेलाच असतो. आता हा तडका ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. तर ही बघा आपली पालक पनीर आणि मटार अशी मिक्स भाजी तयार झालेली आहे. तर पटकन जर आपल्याला करायची झाली भाजी, तर हॉटेल सारखी टेस्ट असलेली, तर ही पालक पनीर आणि मटारची भाजी तुम्ही करू शकता. आणि डब्यासाठी तर अतिशय झटकन होणारी आहे, 5 मिनिटात अगदी होणारी भाजी आहे ही. तर बघा तुम्ही पण अशा पद्धतीने ही भाजी तयार करून बघा. आणि तुम्हाला आवडल्यास, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब मात्र करा. आणि नवनवीन व्हिडिओ बघायला असे रेडी राहा. मी येतेच आहे, नवनवीन व्हिडिओ बनवतच आहे आणि ते तुम्हाला बघायला नक्कीच मिळतील. त्यासाठी जरा सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि ही भाजी या पद्धतीने केल्यावर तुम्हाला कशी वाटली, हॉटेलमध्ये लागणारा जो स्वाद, जो आपल्याला टेस्ट जी हॉटेलची मिळते, तीच या भाजीला आली की नाही हे मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. आणि पुन्हा भेटूया आपण. चला बाय.